शहरा मित्रांनो, कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं आपण की आपण आलो मामाच्या घरी. तर मामाच्या गावापासून धानोरा की जास्त दूर नाही, तरी चालू आहे यात्रा. तर मामा म्हणा की चाल तुले यात्रेत हिंडून आणतो. तर हा यात्रेचा आमचा पार्ट 1 ब्लॉग. संध्याकाळी मामा, मी, मामाचे मुलं आम्ही सगळे निघालो मग जत्रेसाठी. फायनली पोहोचलो बा महासिद्ध महाराजांच्या मंदिराच्या मेन गेटावर. आलो मग महाद्वार मधून अंदर मंदिरामध्ये काही जास्त गर्दी म्हणजे संध्याकाळचा टाइम होता. घुसलो बा मग दर्शन घेण्यासाठी दर्शनबारीमध्ये. झाला मग आपलं महासिद्ध महाराजांचं शांततेपणे दर्शन. गर्दी कमी असल्यामुळे भाऊ व्हिडिओ काढून बी झाला मग मंदिरामध्ये. मग दर्शन घेऊन डायरेक्ट मंदिराबाहेर. इथे म्हणतात आपले जर पैसे चिटकले तर आपल्या मनात देवासाठी श्रद्धा नाही, चिटकले तर श्रद्धा नाही येत. आपण नाही पाहिलं बा मग चिटकून. भाऊ तर परसाद वाटताना आपला फॉलोअर्स निघाला. मंदिराच्या बाहेर निघत नाही तर भेटले बा मग आपले प्रेमाचे माणसं. जत्रेत आलो म्हणजे असली मजाच असते भाऊ. पाय नाही जोडतं मग आलो बा जत्रा फिरत फिरत. पाय नाही इकडे नवऱ्याची जत्रा आहे म्हटल्यावर तर भाऊ गर्दी राहणार. तरी भाऊ हे जत्रा असते 8 दिवस, तरी गर्दी कमी व्हायचं नाव नसते भाऊ जत्रेत. जत्रा फिरत फिरत पुढे आलो तर आपला मामा मुलगा म्हणे की चाल म्हणे आपण ड्रॅगन मध्ये बसू. तर काढलं बा मग आम्ही दोघांनी 2 तिकीट. आलो डायरेक्ट ड्रॅगन जवळ बसण्यासाठी. एवढा मोठा ड्रॅगन बघून तर आपल्याला डायरेक्ट घामच फुटला. आता काय करणार भाऊ, तिकीट तर काढलेला नाही तर पैसे आपले वाया जातील नाही बसलो तर. याला म्हणतात आपले पैसे देऊन आपली जिरून घेणं. मामा मुलगा म्हणे की चाल म्हणे आपण टोकार बसू. तर म्हटलं मी नाही बसू भाऊ, मी मधात बसतो, तू बस टोकार. आपला पहिले जीव येते बघा ड्रॅगन मध्ये. तर ड्रॅगन मधून खाली नाही उतरत. त्या सगळ्या मला आवाजाने हात जण लावला बघा गेटामध्ये. म्हटलं आपल्याला असे कट्टर फॉलोअर्स पाहिजेत.